रोहा तालुक्यामधल्या काजूवाडी ते उसर मुरुड मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था, खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता, रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचा अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला उपोषणाचा इशारा। अंबरनाथमधील नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्या, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीची मागणी, मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत दिलं निवेदन। नंदुरबार जिल्ह्यामधील 4ही बस स्थानकांमधील सीसीटीव्ही बंद, स्वारगेटच्या घटनेनंतरही महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच, बस स्थानकांमधील बंद सीसीटीव्ही लवकरच दुरुस्त करण्याची मागणी। धुळ्याच्या शिरपूरमधील दहिवद इथे बाल संगोपन केंद्र वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न, आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग, पीक काढण्यासाठी मजूर टंचाईची समस्या, शेतकऱ्यांना अधिक पैसे देऊन मजूर आणण्याची वेळ। जालन्यामधल्या ग्रामीण भागामध्ये विहिरींनी गाठला तळ, रब्बी हंगामातील पिकं धोक्यात येण्याची शक्यता, शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण। शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं आंदोलन, प्रशांत कोरटकर, किरण माने आणि राहुल सोलापूरकरच्या पोस्टरला जोडे मारून निषेध।